सकाळी उठल्याबरोबर आधी कोमट पाणी पिलं आणि त्याच्यानंतर मग हे चूळ भरून डोळ्यांवर पाणी मारते आहे. आणि इकडं पाय एवढ्या सकाळी हा केशव उठून गेला आज आणि तुम्हाला काय दाखवते. हे तुझं स्टोन कलेक्शन आहे का? कुठून जमवले एवढे? आणि मी ब्रशनी आंघोळ पण करतो. आंघोळ करतो त्यांची? किती दिवसात? 2-3 दिवसात. कुठून कुठून केलंय जमा? फक्त अंमळनेरमधून केलंय का दुसऱ्या गावांवरून पण? कासऱ्यांमधून पण केलंय. हो का? कासऱ्यांमधून स्टोन कलेक्शन चालू केलं होतं. आणि तुला क्रिस्टल स्टोन दाखवतो. क्रिस्टल स्टोन. आज रविवार आहे आणि इतर दिवशी यांना शाळेसाठी उठवावं लागतं आणि आज बघा तुम्ही सगळ्यात आधी उठून बसलेला आहे आणि मला त्याचं स्टोन कलेक्शन दाखवतोय तो. आणि आता इकडं आमच्यासोबत फिरायला सुद्धा येतोय सकाळी सकाळी. चल तुझे ना तो लिस्ट लोगों को जाता. टीव्ही बंद करून दिवसभर एक पण टीव्ही नाही बघू देणार तुला. कळलं बाबांना. तर छान असं मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलेलो आहोत आणि आता मस्त चहा ठेवला आहे. मुलांचं हळदीचं दूध केलेलं आहे आणि इथं इकडं आरामात बसून आम्ही मस्त गप्पा वगैरे मारून असं चहा घेणार आहेत. आणि बाहेर आमच्या इकडं मागच्या दारीनं तर इकडं तर खूपच छान वाटतं कारण खूप सारे झाडं आम्ही लावलेले आहेत. बघ मोगऱ्याचं पण छान आहे ना. आज रविवार आहे आणि त्यासाठी सगळं आरामात चाललं होतं. सगळेजण उशिरा उठले आणि इकडं यांना रविवारीच वेळ मिळतो सगळं झाडांची देखरेख करण्यासाठी. त्यांना काहीतरी म्हणजे फवारणी वगैरे करायची असेल, काय करायचं असेल तर ते करण्यासाठी. तर माझं इकडं काम चालू होतं आणि ते तिकडं त्यांच्या झाडांचं काम करत होते. बाहेरचं रोज कळत होतं. बाहेर कसं दिसून तुला? बाहेर कसं काय दिसेल का तुला? म्हटलं पटकी साडी दिसेल फक्त बरोबर. खूप ठेवली. नमस्कार.
नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आता वाजले आहेत सकाळचे 9:30 आणि आज आहे रविवार. तर सुट्टीचा दिवस आहे, सगळेजण उशिरा उठणं आणि सगळं उशिरा चालू, नाहीतर 9-9:30 पर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो डेलीला. आणि आता माझे बाकीचे कामं झालेले आहेत, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता नाश्ता करायचा आहे, तर हे म्हटले पोहे कर म्हणे, तर आता पोह्यांची तयारी करते आणि पुढचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते. आता इकडे काव्या काय करते तुम्हाला दाखवते मी. गंदी काय पण करते. हे असं चालू असतं यांचं दिवसभर. केशव गेलाय खेळायला आणि हे त्यांची झाडांची काळजी घेत आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यावर स्प्रे वगैरे करतायत, त्यांना कीड लागू नये वगैरे यासाठी. तर चला मग आपण फटक्यात पोहे बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. Pohe made by Preeti and she's serving us very nice pohe. Made by Preeti special pohe. थँक्यू. आधी खाऊन बघा मग सांगा खारे याने कशी झाली. कशी करायला आम्ही छान सांगतो. हा असं थोडी आहे. छान बनवते. तुम्ही काही छान सांगणार आहेत का? तुम्ही एवढंच काही बिघडू दे लगेच कागद नाही. तुम्ही मीठ जास्त झालं काय झालं तुम्ही तुमको मैं ही जानती मैं ही पहचानती. काय घेताय माझं किचन? माझी झाडं घेतो मी, तुझं किचन घेते. थँक्यू. तर इकडे चहा होतोय, तोपर्यंत मी सकाळचे चहाचे भांडे आणि पोहे वगैरे नाश्त्याचे जे भांडे ते लगेच धुवून घेते, म्हणजे मग जास्त भांडे जमणार नाही. कुठे डोकं पुन्हा खारतंय सर. कुठे रे? तू पण येतो. अरे ते सापसुई ती. सापसुई का? हा कारुताई सारखं सरडा नाही तर सापसुई असते, सापसुई म्हणतात त्याला. आता त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात मला काही माहित नाही, शुद्ध मराठीमध्ये पण सापसुई म्हणतात तिला. तुला काय वाटलं? कारुताईच्या रूपमध्ये सरडा काहीच नाही करत रे, खूप गरीब असते ती. चल मग भांडे धुते मी. छान आहे ना आजचं वातावरण केशव? मस्त वाटतंय बाहेर. आज जाऊ आपण संध्याकाळी अंबाऋषी टेकडीला. मग मंगळग्रहावर का? ठीक आहे चालेल. इकडं मागच्या इकडं किती सुंदर दिसतंय सगळं हिरवळ, हे ना केशव? वरतून बघतोय का तू? छान वाटतंय का? जंगल आहे. चल मग. नाही ना दिसत नाही ना. हो ना बोला की ना आपण. चल मग पडशील तू. व्यवस्थित बसून होगा खेळायचं. केशव काय बाबांना देऊ.
सुट्टी म्हटली की हे असंच असतं आणि सगळ्यांच्याच घरांमध्ये असतं हे. परत नाश्ता कर, परत आता चहा कर, मग आता हे बनव, मग ते बनव, हे असं चालू असतं. मग चला मार्केटला, हे करा ते करा, असं प्रत्येकाच्याच घरात चालू असतं. सुट्टी माणसांना असते, मुलांना असते, पण आपल्याला नसते, सगळ्या बायकांना. आता वाजले आहेत 1 आणि आता मी लागते स्वयंपाकाला. आज रविवार आहे म्हणून स्वयंपाकाला उशीर झालेला आहे, कारण सकाळी सगळ्यांनी नाश्ता केलेला होता आणि त्याच्यानंतर म्हटलं मुलांचा अभ्यास घेतला, उद्या टेस्ट आहे त्यांची, तर आधी त्यांचा अभ्यास घेऊन घेतला आणि अजून बाकीचे सर्व कामं राहिलेले आहेत. तर इथून जो गेली मी किचनमधून, तेव्हा तुम्हाला म्हटली की भांडे धुते. केशवने तिकडे बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते काम राहिलं. तशीच चहा ठेवला, तिकडं चहा घ्यायला बसलो आणि तिकडच बसून गेली. आणि केशवला काय बनवून दिले पप्पांनी बघ, धनुष्यबाण बनवून दिले. त्याला मारून दाखव एक. भारी रे. आज रविवार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. तर निघालो एका ठिकाणी, खूप छान रम्य असं ठिकाण आहे आणि जातोय. छोटीशी पिकनिक आहे आमची. तर चलायचं का मग? चला. तर आधी आम्ही इकडं आलो मंगळग्रह या ठिकाणी. अंमळनेरमध्ये मंगळग्रह मंदिर आहे, हे सगळ्यांनाच माहिती असेल. तर आधी तिकडं दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर इकडं हे गार्डन आहे छोटंसं आणि इकडं मुलांसोबत आम्हाला सुट्टीचा दिवस घालवायचा होता. तर इकडं ते खेळत होते छान आणि आम्ही त्यांची गंमत वगैरे बघत होतो. तर आता चाललोय आम्ही अंबाऋषी टेकडीवर आणि इकडे आधी आलो होतो मंगळग्रह या ठिकाणी. मुलांना हौस होती तिथे गार्डनमध्ये खेळण्याची, तर तिकडे आलो होतो. आता खेळून झालंय त्यांचं आणि जातोय अंबाऋषी टेकडीवर. तिथलं दृश्य खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवेल मी. चला मग. कोणती? शिडांबा. शिडांबा हो का? केशवला लागलीये भूक. काय आणलंय मग तुझ्यासाठी? बॉटल आहे पाणी प्यायचं, हे लाडू आहे आणि चिवडा. अशी मस्त इकडून हवा येते आणि ती सगळी चेहऱ्याला लागते. इतकं मस्त वाटतंय, नाही तर असं उभं राहावंसं वाटतंय. छान असं वातावरण आहे इकडं आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला. सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य एकदम. आता खूप वेळ झालाय आम्हाला इथं बसून. थोडं थोडं खायला जे आणलं होतं ते, नाश्ता वगैरे पण झालेला आहे आमचा. इकडे पण काय चालायचं? हा मुक्काम करू. तर टेंट लावावं लागेल आपल्याला साईडला. केशव तू काय करतोय? मग आता मम्मी पप्पा तिकडे बसलेले, तुम्हाला दाखवतो.